नीडल पुल इट पिस्टन. काय करा तुम्ही एक इंजेक्शनची सिरीज घ्यायची आहे. ती कशी घ्यायची आहे? विदाउट नीडल म्हणजे सुई नसलेली. का सुई असलेली घ्यायची आणि पुल आउट इट पिस्टन. तो मागचा पिस्टन आहे तो काय करायचं? ओढून बाहेर काढायचं आहे. पुढे बघा धरायचं नाही काढायचं आहे. It's piston. Observation: the piston can be pulled out easily. जेव्हा तुम्ही हे सिरीज घ्याल तेव्हा काय होईल? The piston can be pulled out easily. तो पिस्टन तुम्हाला बाहेर पडणं सहज शक्य होणार. इझिली तो बाहेर येणार आहे. आता काय केलं बघा एक्सपेरिमेंट. The piston then remains in that position even if you let it go. If we close the inlet of hole of the syringe tightly, then more force will be required to pull out the piston. आणि इथे बघा, if we close the inlet of hole of the syringe, जर तुम्ही त्या सिरिंजचं इनलेट होल पुढचं बोटाचं आहे ना बंद केलं, जाम घट्ट दाबून धरलं, काय होतं बघा, टाइटली, the more force will be required to pull out the piston. आता तुम्हाला मगाशी जेवढी ताकद लागली तू पिस्टन बाहेर ओढायला, त्याच्यापेक्षा जास्त ताकद पिस्टन बाहेर ओढायला लागणार. कशासाठी? का असं काय सांगा? Conclusion: the molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike the body, they create pressure on that body. This pressure of air is also called as atmospheric. This pressure of air, हवेचा जो दाब आहे त्याला आपण काय म्हणतो? Air is also called atmospheric pressure. हवेचा आपण त्याला काय म्हणतो? वातावरणाचा दाब असतो. या हवेचा आपण काय म्हणतो? वातावरणाचा दाब असतो. पुढे बघा. Experiment 3. On pulling the piston with the inlet of hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. Observation: if this experiment is repeated, holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. Conclusion: from this we can infer that atmospheric pressure is the same in all the directions. पुन्हा जेव्हा आपण हे सिरीज आहे तो सिरीज उभा धरला, आडवा धरला, सरळ रेषेत धरला, कसाही धरला तरी सुद्धा तो हे धरल्यावर काय केल्यावर त्याचा पिस्टनचं पुढचं होल बंद केल्यावर ओढताना ताकद काय लागणार आहे? जास्त आहे, समान लागणार आहे. उभा धरला म्हणून कमी लागेल का? आडवा धरला म्हणून कमी लागेल का? तिरपा धरला म्हणून कमी लागेल का? कसाही जर तुम्ही ती सिरीज धरली तरी तो बाहेर पुल करण्यासाठी लागणारी शक्ती काय होणार आहे? समानच लागणार आहे. काय लागणार आहे समान? बोला. We can infer that atmospheric pressure is the same all the direction. सर्व बाजूनी हवेचा दाब कसा असतो? वातावरणाचा दाब कसा असतो? त्यामुळे कसेही जर आपण धरली तरी ते होणार आहे का? होणार नाही. चला पुढे. Under ordinary conditions